जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. जय सद्गुरू. दशक पहिला आहे स्तवन नाम, त्यातला समास पहिला आहे मंगलाचरण. दर आठवड्याला आपण मंगलाचरण ऐकत येतोय. वर्षानुवर्ष दशकानुदशके आपण मंगलाचरण श्रवण करतोय. समर्थांचं प्रयोजन काय असावं? आपण प्रत्येक आठवड्याला एकच मंगलाचरण श्रवण करतोय. या समासामध्ये समर्थांनी आपल्याला संपूर्ण ग्रंथाचा उद्देश, त्या ग्रंथामध्ये असलेलं तत्वज्ञान, त्या ग्रंथामध्ये असलेला उपदेश, त्या ग्रंथामध्ये असलेलं श्रवणाचं फळ स्पष्ट करून सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेस मंगलाचरण श्रवण केल्याने आपल्या मनामध्ये परमार्थाचा हेतू जागृत राहावा. आपण फक्त ज्ञान संग्रह करत नाही, तर देवत्वाच्या प्राप्तीच्या मार्गावरती चालत आहोत याचं स्मरण राहण्यासाठी, आपल्या ध्येयाची जागृती करण्यासाठी हा समास अत्यंत महत्त्वाचा आहे. आध्यात्मिक प्रगतीचं आत्मपुनरावलोकन करण्याच्यासाठी मी आता आध्यात्मिक प्रगतीमध्ये कुठे आहे, माझा भावार्थ शुद्ध आहे का, माझं वैराग्य खऱ्या अर्थाने मला उमजलंय का, याची उत्तरं वारंवार मंगलाचरणातून मिळत असतात. मनाच्या शुद्धीसाठी आणि भाव जागृतीसाठी जगात राहून आपल्याला अनेक वासनांचं, मोहाचं, संदेहाचे बंध लागलेले आहे. हे श्रवण मात्राने नाहीसे होणार आहेत. जसं आपल्या शरीरावरती रोज मळ साठतो, मळ तयार होतो, तसं मन सुद्धा मळतं. आणि मनाचं स्नान म्हणजे मंगलाचरण आहे. तुमच्या आमच्या मनाला स्वच्छ आणि सुचिरभूत करण्याच्यासाठी मंगलाचरण आहे. मंगलाचरण कशासाठी ऐकायचं आहे? श्रद्धा आणि आत्मबळ यांची वृद्धी होण्यासाठी. बरोबर. मंगलाचरण वारंवार श्रवण केल्याने माझ्या मनात माझा जो मार्ग आहे तो योग्य आहे याच्यावरती असलेली आपली श्रद्धा अधिक दृढ होत जाते. मंगलाचरण म्हणजे आपल्या नकाशावरच्या दिशा आहेत. आपण योग्य मार्गावरती आहोत ही आपली श्रद्धा आहे, ती अधिकाधिक दृढ होण्याच्यासाठी आपल्याला मंगलाचरणाचं श्रवण हे प्रत्येक आठवड्यात करणं गरजेचं आहे. भावशुद्धीसाठी जेव्हा आपण हा समास श्रवण करत असतो तेव्हा आपला भाव खूप महत्त्वाचा आहे. सतत मंगलाचरणाचं श्रवण केल्याने आपल्याला आत्मप्राप्तीचा शुद्ध भाव जागृत होऊन जातो. जसं आपण उपासना करताना आपलं मन एकाग्र होतं, तसं मंगलाचरणाच्या श्रवणाने आपला भावप्रवाह हा सतत सातत्यानं सुरू राहतो. बरोबर. या कारणासाठी समर्थांनी आपल्याला काय केलेलं आहे? दर आठवड्याला मंगलाचरणाचं श्रवण दिलेलं आहे. बघा परत एकदा. उद्देशाची पुनर्स्मृती होण्याच्यासाठी, शंका भ्रम यांचा नाश होण्यासाठी, भावार्थ जागृतीसाठी, अंतःकरणामध्ये निर्मळता होण्याच्यासाठी, आत्मसाक्षात्काराचं स्मरण होण्याच्यासाठी काय केलेलं आहे? आपल्याला समर्थांनी प्रत्येक आठवड्याला मंगलाचरणाचं श्रवण दिलेलं आहे. बघू आता. मंगलाचरण जेव्हा सुरू होतं तेव्हा पहिला शब्द येतो श्रोता. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. श्रोता पुसतोय ग्रंथ कोणता आहे आणि त्याच्यावरती काय सांगितलेलं आहे आणि याच्या श्रवणाने मला काय मिळणार आहे, प्राप्ती काय आहे. खरं तर हा जो प्रश्न आहे ना, हा ग्रंथ कोणता आहे, इथं काय बोललं जातं आहे आणि श्रवणाने प्राप्ती काय आहे, हे सगळे प्रश्न म्हणजे आत्मशोधाची सुरुवात आहे. आध्यात्मिक प्रवासाची पहिली पायरी आहे की ही सगळी उत्सुकतेद्वारे उच्चारले गेलेले प्रश्न आहेत
ग्रंथ कोणता, काय सांगितलंय आणि श्रवणाने प्राप्त काय आहे. आत्मशोधाची सुरुवात, अध्यात्माची पहिली पायरी. मग भगवद्गीतेच्या सुरुवातीमध्ये अर्जुन कृष्णाला प्रश्नच विचारतोय ना, बरोबर. तो प्रश्न विचारतोय आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण उत्तर देतोय. आणि हा संवाद आहे, हा संवाद आहे गुरु शिष्यांचा. आणि हे जे दासबोध आहे हा सुद्धा गुरु शिष्यांचा संवादच आहे. बघा दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलं आपल्याला, ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. या ग्रंथाचं नाव दासबोध आहे, ज्याच्यामध्ये गुरु शिष्यांचा संवाद आहे आणि भक्ती मार्गाचं स्पष्ट विवेचन आहे. भक्तिमार्ग म्हणजे काय, बरोबर. फक्त आम्ही जी करायची होती देवपूजा होती, भक्ती नव्हती. अहंकार होता, आत्मप्राप्ती आम्हाला माहीतच नव्हती. मग जेव्हा भक्तिमार्ग आम्हाला समजला, आमच्या अहंकाराचा लय झाला, आत्मप्राप्तीचा मार्ग सोपा झाला. आणि हे सगळं मार्गदर्शन आम्हाला काय झाले, गुरु शिष्यांच्या संवादामधून झालेलं आहे. समर्थ आपल्याला काय करतायत, शिष्य मानून हा संवाद घडवून आणतायत. सद्गुरू आपले गुरु आणि आपण त्यांचे दास शिष्य बनून राहून हा संवाद घडतोय. पुढं काय सांगितलं बघा, नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. या ग्रंथामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची लक्षणं सांगितली. हे सगळं सूक्ष्म निरूपण आहे बघा. नवविधा भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ही त्रिसूत्री आहेत. ही आत्मप्राप्तीची साधनं आहेत. हे तिघं एकत्र आले तरच परमार्थ घडणार आहे. कोण कोण, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. म्हणून समर्थ काय सांगतात, नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. 3 सूत्र आहेत, तुम्ही आम्ही लक्षात ठेवायचे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ही त्रिसूत्री आहे आत्मप्राप्तीची. बघा पुढं काय सांगितलंय, भक्तीचे न योगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. भक्तियोगानेच मानवाला देवत्व प्राप्त होणार आहे, हा या ग्रंथाचा मुख्य अभिप्राव आहे, म्हणजे हेतू आहे. साक्षात्काराने, साक्षात्कार जर घडायचा असेल तर भक्ती पाहिजेच. साक्षात्कार हा भक्तीनेच घडतो, बरोबर. हा योग आहे, भक्ती हा योग आहे. बघा प्रल्हाद, भक्तीनेच त्यांना देवत्वाची प्राप्ती झाली, भक्तीने त्यांना देव प्राप्त झाला. शबरी, भक्तीमुळेच त्यांना देवाची प्राप्ती झाली. अशी एक ना अनेक उदाहरणं आहेत की भक्तीच्या बळावरती त्यांनी देवाला प्राप्त केलेलं आहे. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. या ग्रंथामध्ये भक्ती, ज्ञान आणि आत्मस्थिती यांचा ठाम निर्णय सांगितलेला आहे. मी कोण हा प्रश्न सोडून मी आत्मा आहे ही स्थिती प्राप्त करणं म्हणजे आत्मस्थिती. एकदा का आत्मस्थिती बदलली की मनस्थिती बदलते आणि मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलते, बरोबर. मग या ग्रंथामध्ये आपल्याला काय काय सांगितलंय, भक्ती, मुख्य भक्ती, मुख्य करायची आहे, मुख्याची भक्ती करायची आहे. शुद्ध ज्ञान घ्यायचं आहे, नुसतं ज्ञान नाही घ्यायचं, शुद्ध ज्ञान घ्यायचं आहे. आणि आत्मस्थिती यांच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, ठामपणे निर्णय घ्यायचा आहे. मी आत्मा आहे ही स्थिती आपण प्राप्त करून घेणं म्हणजे आत्मस्थिती. मग इथं प्रश्न मिळाला ना तुम्हाला, मी कोण हा प्रश्न सोडून आपण काय केलं, मी आत्मा आहे या उत्तराकडे आलो, म्हणजे आपल्याला आत्मस्थिती प्राप्त झालेली आहे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्ष प्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध उपदेश म्हणजे कसा, अहंभावरहित, अनुभवावरती आधारित असं जे ज्ञान आहे, असा जो उपदेश आहे तो शुद्ध उपदेश आहे. फक्त उपदेश नाही, तो शुद्ध आहे, कारण त्याच्यामध्ये अहंभाव नाही आहे, त्याच्यामध्ये अनुमान नाही, त्याच्यावरती अनुभव आहे.
असा तो उपदेश आहे, म्हणून तो शुद्ध आहे. सायोज्य मुक्तीचा निश्चय. सायोज्य म्हणजे परमात्म्यामध्ये आत्म्याचं विलिनीकरण होणे म्हणजे सायुज्य. आणि ही चौथी आणि सगळ्यात श्रेष्ठ मुक्ती आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती चारी साधी येल्या. मग ह्या 4 मुक्तीपैकी सगळ्यात श्रेष्ठ शाश्वत अशी जी मुक्ती आहे ती एकमेव मुक्ती आहे, ती म्हणजे सायुज्य मुक्ती. आत्म्याचं परमात्म्यामध्ये मिलन होणे, विलन होणे म्हणजे काय होणे? सायुज्य मुक्ती मिळणे. मोक्ष प्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. मग मोक्ष प्राप्तीसाठी जे जे लागतं त्याचं अचूक मार्गदर्शन या ग्रंथामध्ये बोललेलं आहे. बरोबर. आता बघा पुढं काय सांगितलंय. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध स्वरूप म्हणजे कसं आहे? शुद्ध स्वरूप म्हणजे आत्मा, जो देह, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे आहे, ते शुद्ध स्वरूप आहे. मग विदेह स्थिती म्हणजे काय? देहात राहून देहाशी आसक्त होणं म्हणजे विदेह स्थिती आहे. आपण ही दुसरी स्थिती बघतोय. एक आत्मस्थिती बघितली आणि एक काय आहे? विदेह स्थिती आहे. विदेह म्हणजे देहापासून विरक्ती घेणं, देहापासून आसक्त होणं, अशी स्थिती म्हणजे विदेह स्थिती. अलिप्तपणा म्हणजे कर्तृत्वाच्या अभिमानापासून, विषय वासनेपासून अलिप्त होणं म्हणजे अलिप्तपणाचा निश्चय. आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलं आहे? शुद्ध स्वरूप, विदेह स्थिती आणि अलिप्तपणा ह्यांच्यापासून काय करायचं आहे? आपल्याला समजून घ्यायचं आहे. हेच सगळं बोललेलं आहे. जसे योगी आहेत, योगीजन जे साधू आहेत ते कसे आहेत? विदेह भावाने जगणारे आहेत. म्हणजे ते देहामध्ये आहेत तरीही देहापासून आसक्त राहून त्यांनी काय केलेलं आहे? परमार्थ केलेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे? देवाशी एकरूपता साधलेली आहे. बरोबर. आता बघा पुढची ओळी काय सांगितले. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो बोलिला असं. मुख्य देवाचा. देव कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, ते ब्रह्म आहे. मुख्य देव. मग मुख्य भक्त म्हणजे कसा? ज्याच्यामध्ये मुमुक्ष, ज्याच्यामध्ये परमात्म्यात मिलन होण्याची, विलीनीकरण होण्याची तळमळ आहे, असा तो भक्त. जीव शिव एकरूप आहेत का वेगळे आहेत? संत तुकाराम महाराज काय म्हणतात? पांडुरंग माझा जीव झाला. बघा झालं ना जीव शिवाचा निश्चय. बरोबर. मुख्य देवाचा, मुख्य भक्ताचा, जीव शिवाचा निश्चय, 3 निश्चय केलेले. बघा पुढं. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो. आपण कोण हा निश्चय बोलिलास? मुख्य ब्रह्माचा. हे ब्रह्म जे आहे हे सर्व व्यापी आहे, ते अनंत आहे. मग विविध मतं आहेत. विविध मतांमध्ये सत्य शोधण्यासाठी आपल्याला विवेक पाहिजे आणि त्याचा निश्चय पाहिजे आपल्याला. मग ह्या सर्वांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण कोण? हा आत्मविचार आहे. मी कोण? रमण महर्षींच्या साधनेचा मूळ प्रश्नच हा होता की मी कोण. हे खूप खोल आहे, हे खूप गूढ आहे. बरोबर. ब्रह्माचा निश्चय करणं, विविध मतांमधून सत्य शोधण्यासाठी विवेक, त्याचा निश्चय करणं, मी कोण आहे हा आत्मविचार घेणं, ह्याचा निश्चय करणं. बघा पुढे सांगितलं आहे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिली असे. मुख्य उपासना सांगितले. मुख्याची उपासना. खरी उपासना म्हणजे अहंकार विरहित भाव संपन्न सेवा. केवळ काव्य केलं किंवा विद्वत्ता, याच्यापेक्षा आपल्याला अध्यात्म चातुर्य कळायला पाहिजे.
आणि एक आध्यात्मिक चातुर्य आपल्याकडे आल्याच्या नंतर आपल्याला काय होणार आहे, योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. आपल्याला फक्त कवित्व नाही करायचं, फक्त काव्य नाही करायचं. आपल्याला काय पाहिजे, चातुर्य पाहिजे, आपल्याकडे विवेक पाहिजे. आणि एकदा का हे चातुर्य कळालं की आपल्याला काय होणार आहे, योग्य मार्गदर्शन होणार आहे. म्हणजे आपण त्या मार्गावरती योग्य पद्धतीने चाललोय का याचं चातुर्यातून आपल्याला समजणार आहे. बरोबर. मग पुढं काय सांगितलं बघा, मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असं. माया, भ्रम ही अज्ञानातून निर्माण झालेला आहे. ते काय करतं माहिती आहे का, माया आपल्याला आत्म्यापासून वेगळा आहोत, हा देह म्हणजेच आपला आत्मा आहे, हा देहच करता आहे, ह्या भ्रमात आपल्याला ठेवतं. आपल्याला तसं ते भासवतं, ती माया. मग पंचमहाभूतं कोणती आहेत, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, हे देहाचे घटक आहेत. हे पंचभूतांनी बनलेलं आहे हा देह. त्यामुळे वेगवेगळे घटक आहेत ना. आपल्या शरीरामध्ये आहे ना आकाश, आपण श्वास घेतोय. पोटामध्ये अग्नी, पोटामध्ये आग पडते भूक लागल्यानंतर. पाणी तर पितोय आपण. हे सगळे घटक आहेत. पंचमहाभूतांपासूनच आपला देह बनलेला आहे. हा देह भौतिक आहे. मग करता कोण, हा सर्वात खोल प्रश्न आहे. अहंकारामुळं स्वतःला करता वाटणं हे चुकीचं आहे, कारण त्याच्यामध्ये अहंकार आहे. पण आत्मा कसा आहे, आत्मा साक्षी आहे. आत्मज्ञानाच्या गूढ प्रश्नाकडे घेऊन जातो तो प्रश्न, की मी खरंच करता आहे का. एकतर आपण करते आहोत का, आणि त्याच्यानंतर एक प्रश्न आहे की मी खरंच करता आहे का. आणि हे समजलं की हे संसाराचे सगळे बंध आहेत ना, ते ढिले होतात, सैल होतात, आणि आपण मोकळे होतो. आता आपण बांधले गेलेलो आहोत, त्या कर्तेपणाच्या ओझ्याखाली दबलेलो आहोत. मग एकदा प्रश्न पडला, करता कोण, मग खरंच करता मी आहे का. मग एकदा अहंकार गळून पडला आणि खरं उत्तर मिळालं, आपल्याला जाणीव झाली की काय होणार आहे, संसाराचे बंध सैल होणार आहेत आणि आपली सुटका होणार आहे. पुढं काय बघा, नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. एकदा का आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली की आपली आध्यात्मिक वाटचाल पहिली पायरी आठवा, श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. इथून आपली आध्यात्मिक वाटचाल एक प्रवास सुरू झाला. मग आध्यात्मिक वाटचालीमध्ये येणाऱ्या विविध शंका किंत आहेत ना, किंतु परंतु कमी आहेत का, संशय कमी आहेत का, शंका कमी आहेत का. आपल्याला काय काय शंका असते, खरंच देव आहे का, खरंच भक्ती केल्याने सगळं प्राप्त होणार आहे का. अशा एक ना अनेक शंका, संशय यांचं निरसन जर कुठं होत असेल तर ते इथंच होणार आहे, आणि ते श्रवणाच्या माध्यमातून होणार आहे. कारण कसं माहिती काय, संशय किंत ह्या आध्यात्मिक वाटचालीतले जे अडथळे आहेत, ज्या शंका आहेत, हे तुमच्या आमच्या साधनेतलं सगळ्यात मोठी अडथळे आहेत. ह्या संशयांचं छेदन केल्याच्या शिवाय आम्हाला आत्मबोध होणार नाही. अर्जुनाला पण तसंच झालं होतं. जेव्हा अर्जुनाच्या मनातल्या सगळ्या किंत, संशय, चिंता हे सगळं दूर करून त्याला कर्तव्याचं स्पष्टपणे जागृती करून दिली श्रीकृष्णाने, तसंच कार्य या दासबोधाच्या माध्यमातून होत आहे. तुमचे आमचे कित्येक संशय आहेत, तुमचे आमचे कित्येक त्या ठिकाणी किंत आहेत, आशंका आहेत, आणि हे सगळं दूर करण्याचं काम ह्या दासबोधाच्या माध्यमातून होत आहे. ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले न वचे की कदा. समर्थ कसं सांगताय, जे अनुभवलंय, जे शास्त्रांनी सांगितलंय
तेच संपूर्ण आणि स्पष्ट शब्दात कुठलाही आडपडदा न ठेवता इथं सांगितलेलं आहे. या ग्रंथामध्ये काहीही गुप्त नाही आहे. हा आध्यात्मिक ग्रंथ सर्वांसाठी आहे. जो जे काही शोधत शोधत येईल त्याला ते सापडेल. सद्गुरूंनी काय केले, आपल्या मनातले ज्ञान आपल्याला उघड करून दिलेलं आहे. हे ज्ञान जे आहे हे त्यांनी अनुभवलेलं आहे, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते काय केले त्यांनी, अगदी सहज सुलभ सुंदर करून तुमच्या आमच्या समोर उघड करून ठेवलेलं आहे. हे फक्त सद्गुरूच करू शकतात. तथापि अवघादास बोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद ते दशकी बोलिला. हा ग्रंथ मोठा आहे. मग ह्या ग्रंथामध्ये वेगवेगळे काय केलेले आहेत, दशक केलेले आहेत. आणि ह्या दशकामध्ये एक एक विषय घेतलेला आहे. विषय निहाय काय केलेले आहेत, ते दशक स्पष्ट केलेले आहेत. आणि मग ते जे दशक आहेत त्या दशकामध्ये अजून समास आहेत. आणि त्या समासामध्ये म्हणजे 10 समास आहेत एका दशकामध्ये. आणि मग तो जो विषय घेतलेला आहे त्या दशकामध्ये तो 10 समासाच्या विभागामध्ये विभागून तो स्पष्ट केलेला आहे. ही दासबोधाची रचनाच आहे. दासबोधाची रचना जी आहे ती दशक आणि समास, 10 समासांचा मिळून एक दशक, त्याच्यामध्ये एकच विषय घेतलाय आणि स्पष्ट केलेला आहे. मग बघा पुढं, नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे संहिता. वेद उपनिषद वेदांत श्रुती या सर्वांचा सारांश आहे. त्यात आलेली आत्मप्रचिती याच ग्रंथामध्ये आहे. हा जो ग्रंथ आहे हा कसा आहे, वेद उपनिषद वेदांत श्रुती यांची आत्मप्रचिती आहे. अनुभूतीवरती आणि अनुभवावरती प्रचिती आहे ना, आपल्याला प्रत्यय आलेला आहे आणि हा प्रत्ययावरती आधारित असलेलं ज्ञान जे आहे ते म्हणजे हे ग्रंथ आहे. मग बघा पुढची ओळ काय सांगितले, नाना समती अन्वये म्हणोनी मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी प्रत्यक्ष आता. हे विविध शास्त्राचे सादृश्य आणि साक्षात्कार दाखवून समर्थ असं सांगतात की ही शिकवण फक्त पुस्तकी नाही आहे तर प्रत्यक्ष अनुभवाला येते. ही जी संमती आपण घेतलेली आहे ह्याला मिथ्या म्हणू नका, ह्याला असत्य म्हणू नका, ह्याला खोटं म्हणणं योग्य नाही आहे. कारण ते तुम्हाला अनुभवता येणार आहे प्रत्यक्ष आता. केवळ वादविवाद न करता स्वतः अनुभवून पाहिलेलं आहे. आणि अनुभव हेच खरं शास्त्र आहे. जे अनुभवलं आहे तेच शाश्वत आहे आणि तेच इथं आहे. बरोबर. पुढची ओवी काय आहे, मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य. मग जे मत्सराने भरलेली लोक आहेत, जे मत्सरयुक्त लोक आहेत, ते काय करणार आहेत, या ग्रंथाला मिथ्या म्हणणार आहेत, खोटंच म्हणणार आहेत. समर्थांनी वरच्या ओवीत सांगितलं, काय सांगितलं, म्हणून मिथ्या म्हणता नाही, ह्याला मिथ्या म्हणू नका. आणि पुढच्या ओवीत सांगितलं, मत्सरे यासी मिथ्या म्हणती. बरोबर आहे, मिथ्या म्हणू नका सांगितलंय. तरीही जर कोणी मिथ्या म्हणत असेल तर तो मत्सरी आहे. मत्सरी लोकच याला काय म्हणणार आहेत, हा ग्रंथ मिथ्या आहे असं ठरवून टाकणार आहेत. तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथाच्या संमती भगवत वाक्य. मग मत्सरी लोकांनी याला मिथ्या ठरवून टाकलं. याच्याबरोबर अजून बाकीच्याही ग्रंथांचा त्यांनी अपमान केला. प्रत्यक्षात याचं मूळ जे आहे हे भगवत वाक्य आणि त्यांचा भगवत वचनावरतीच काय आहे,
अविश्वास आहे, म्हणून ते मत्सरी आहे. मत्सर आणि अहंकाराने ज्ञान झाकून जातं, ज्ञान मिळतच नाही, कारण त्यांनी ते ज्ञान नाकारलेलं असतं, कारण त्यांनी ते मिथ्या म्हणून ठरवलेलं असतं. त्यांनी काय केलेलं आहे, आत्मज्ञान देणाऱ्या ग्रंथाची उपेक्षा केलेली आहे. यातून काय आहे, त्यांची अधोगती निश्चित आहे, कारण ते अज्ञानातच राहणार आहेत, ते नेणिवेतच राहणार आहेत, ते जाणीवेच्या कक्षेत येणारच नाहीत, ते ज्ञानाकडे येणारच नाहीत. त्या अहंकारामुळे आणि मत्सरामुळे काय होतील, अज्ञानीच राहतील. बरोबर. आता बघा पुढे काय सांगितलं. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. मग विविध गीता ज्या आहेत त्या या भगवत वाक्याच्या मूळ स्वरूपाच्या आहेत. वेद उपनिषदांपासून सर्व ग्रंथांचा अभ्यास हा एकाच दिशेने जातो, ते म्हणजे आत्मसाक्षात्कार. ज्ञानाच्या अनेक वाटा असल्या तरी शेवटी सर्व वाटा एकच सत्य दाखवतात, ते म्हणजे सर्वत्र आत्मा आहे. आणि या तत्वज्ञाचा एकात्म दृष्टिकोन तोच आहे. बरोबर. बघा अजून गीता आहेत. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत. समर्थांनी आपल्याला अनेक ग्रंथांची नावं दिलेली आहेत आणि त्यातून एक स्पष्ट संकेत असा आहे की ह्या सर्व ग्रंथांचे अनुभव आणि आत्मज्ञान हे तुमच्या आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुमच्या आमच्या साधनेसाठी ते खूप महत्त्वाचे आहेत. ग्रंथ हे काय आहे, मुळात एवढे सगळे जे ग्रंथ दिलेले आहेत हे काय आहेत, ही साधन आहे, हे साध्य नाही. ह्या ग्रंथांचं साधन करायचं आहे आपल्याला. ह्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, यासाठी समर्थांनी एवढ्या ग्रंथांची आपल्याला नावं दिलेली. जेव्हा आपण त्या ग्रंथामध्ये असलेली वाक्य, भगवत वचनं आपल्यामध्ये रुजवू, तेव्हाच काय होणार आहे, ते साधन म्हणून खऱ्या अर्थाने उपयोगी ठरणार आहे आणि आपलं साध्य आपण त्या ठिकाणी साधणार आहोत. फक्त भगवद्गीतेचं वाचन पुरेसं नाही आहे, तर त्या भगवद्गीतेतल्या विचारांचं मनन आणि वर्तनामध्ये त्याचं रूपांतर झालं पाहिजे. आचरणामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणून म्हणलं ना की ग्रंथ हे फक्त साधन आहे, साध्य नाही आहे. ग्रंथांनी आपल्याला फक्त आपल्याला जाणीवेच्या कक्षेत न्यायचं. आतमध्ये काय सांगितलंय त्यातून आपल्यामध्ये आचरण बदललं पाहिजे, वर्तन बदललं पाहिजे, आपलं परिवर्तन आपल्या देहामध्ये झालं पाहिजे. कारण ग्रंथ हे साधन आहेत, साध्य नाहीत. बघा पुढची ओळी काय सांगते. इत्यादी नाना ग्रंथ समतीस बोरिले यथ भगवत वाक्य यथार्थ निश्चयसी. या सगळ्या ग्रंथांचं सार, एक वाक्यता काय आहे, या सगळ्यांचं सारांश जे आहे ते स्वतः दासबोध आहे. मग शास्त्रांची मोठी व्याप्ती आहे, पण त्यांचा हेतू जो आहे, त्यांचा जो मुख्य उद्देश आहे, तो जो सार आहे तो आहे आत्मबोध. आणि दासबोध हा त्या एक वाक्यतेचा प्रत्यक्ष अनुभव आहे. एवढे सगळे ग्रंथ यांचा जर एका सारांशामध्ये सांगायचं झालं तर तो आहे दासबोध. मग पुढे काय सांगितलं बघा. भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे. जे भगवंताच्या वचनावरती विश्वास ठेवणार नाहीत ते खरेच कसे आहेत, पतित आहेत. मग समर्थ असं सांगतात की या ग्रंथातलं प्रत्येक वचन हे भगवंताच्या वचनाशी सुसंगत आहे, सुसंगत आहे. विश्वास ही साधनेतली, आध्यात्मिक साधनेतली पहिली पायरी आहे. म्हणून भगवंताचे वचन जे आहे, मग ते गीतेतले असो, वेदातले असो, संतांची वचनं असो, त्याच्यावरती विश्वास तुमचा आमचा असलाच पाहिजे.
आता जर त्यावरती अविश्वास असेल तर काय होणार आहे? तुमची प्रगती होणार आहे का? नाही. मग तुमच्यात मत्सर येणार. सांगितलं ना मगाशी, भगवत वचनी अविश्वास ऐसा कोण पतितसे. भगवत वाक्याविरहित नसे बोलणे तिचे. मग भगवत वचनावरती अविश्वास ठेवला तुमचा, जर त्याच्याकडे तुम्ही त्याला नाकारलं ते ज्ञान, तर अधोगती निश्चित आहे. तुम्ही पतितच राहणार. इथं तर सगळं भगवत वाचनाशी सुसंगत आहे. भगवत वाक्याविरहित इथं काहीच नाही आहे. मग तरीही तसंच गीता दिलेल्या आहेत तुम्हाला. किती गीता दिल्या भगवत? आज आपण दासबोधामध्ये बघितलं किती गीता दिल्या. समर्थांनी परत परत सांगितलं, वेद उपनिषद यामधली सगळी वचनं आहेत ही भगवत वचन आहेत. ह्याच्यावरती तुमचा आमचा विश्वास हा असलाच पाहिजे. विश्वास ही साधनेची पहिली पायरी आहे. आणि पहिल्याच पायरीवरती जर आपण डळमळलो आणि आपला जर विश्वास नसेल तर आपण शेवटच्या पायरीपर्यंत पोचणारच नाही. बघा पुढं सांगितलं, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरी करी. जर एखाद्याने हा ग्रंथ न वाचता, दासबोध न वाचता टीका केली तर तो कसा आहे? अहंकारी आहे, मत्सरी आहे. बरोबर? कारण त्यानं काय केलं माहिती आहे का? आकलनाच्या आधीच नकार देऊन टाकला. आणि हे अज्ञानी माणसाचं लक्षण. त्यांनी समजून न घेता, न पाहता, त्याचा अनुभव न करताच त्याला नकार दिलेला आहे. हे अज्ञानीपणाचं लक्षण आहे. सत्य समजून घेण्याऐवजी फक्त टीका करत राहायचं, हे काम जर कोण करत असेल ना तर तो आत्मशत्रूच आहे. कारण त्यांनी ते पाहिलंच नाही. निरपेक्षपणानं वाचलं असतं तर त्याला ज्ञान प्राप्त झालं असतं. पण त्यांनी केलंय काय? वाचलंही नाही, पाहिलंही नाही. आणि त्यांनी काय केलं? डायरेक्ट दूषण ठेवलेलं आहे. त्यामुळं तो कसा आहे? मत्सरी आहे, अहंकारी आहे आणि तो अज्ञानी आहे. कारण आकलनं आधी नकार दिलेला आहे, म्हणून त्याच्याकडे जे लक्षण आहे ते अज्ञानीपणाचं लक्षण आहे. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. मग अहंकारातून मत्सर निर्माण होणार आहे. अभिमाने उठे मत्सर, अभिमानातून मत्सर, मत्सरातून तिरस्कार, तिरस्कारातून क्रोध. एक चेनच तयार झाली ना, साखळी तयार झाली. अभिमाने मत्सर, मत्सरीय तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. हे सगळे आध्यात्मिक अडथळे सुरू झाले. मत्सर, तिरस्कार, क्रोध, प्रगती शक्यच नाही, अडथळाच आहे फक्त. आध्यात्मिक प्रवास सुरूच नाही झाला अजून. एवढा मोठा अडथळा रस्त्यामध्ये, एवढा मोठा दगड क्रोधाचा, एवढा मोठा दगड तिरस्काराचा, एवढा मोठा दगड मत्सराचा, कसं आपण जाणार आहे आपल्या ध्येयापर्यंत? साध्य कसं आपण साधणार आहोत? कारण काय माहिती का? अहम म्हणजे मीच आहे. इतरांना कमी लेखणं, सतत कुठल्याही गोष्टीवरती संशय घेणं, मत्सर करणं, रागराग करणं, योग साधना, भक्ती, ध्यान यांचा उपयोग सुद्धा कशासाठी आहे? हा तुमचा माझा अहंकार आहे ना, त्याचं भंजन करण्यासाठी. ह्या अहंकाराचं खंडन करण्याच्यासाठी. ह्या अहंकारातून, मत्सरातून, क्रोधातून आपल्या आध्यात्मिक अडथळ्यांना आपण बाजूला करायचं आहे. तरच आपलं काय होणार आहे? मार्ग सहज होणार आहे, सुलभ होणार आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचे? उपासना करायची, भक्ती करायची. त्यातूनच तुमच्या आमच्या अहंकाराचं भंजन होणार आहे, अहंकाराचं खंडन होणार आहे. अहंकारातूनच हे सगळं झालं आहे. बरोबर? पुढचं घ्या. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. आतून जो नासलेला आहे, ज्याच्याकडे आत्मज्ञानाचा अभाव आहे, तो कसा आहे माहिती आहे? कामाने आणि क्रोधाने लिथाडलेला आहे, खवळलेला आहे. आणि त्याचा जो अहमभाव आहे, अहंकार आहे, तो स्पष्टपणे दिसून येतो.
आत्मशुद्धी नसल्यामुळं, आत्मज्ञान नसल्यामुळं विकारांची भरती सुरू आहे त्याच्याकडे. कशाची भरती आहे? कामाची, क्रोधाची भरती सुरू आहे. मग बाहेरून तू कितीही सज्जन जरी दिसला तरी आतमध्ये काम, क्रोध, अहंकार याने तो काय आहे? आध्यात्मिक दृष्ट्या नासलेला. हे जे नासणं आहे ना, ते आध्यात्मिक दृष्ट्या आहे बरं का. प्रत्यक्ष दिसतंय ते कुणाला दिसणार आहे? सद्गुरूंना दिसणार आहे. ऐसा अंतरी नासला. अंतरी म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून आतून नासलेला आहे. कामाने आणि क्रोधाने खवळलेला आहे. अहंकाराने त्याचा भाव पलटी झालेला आहे. त्याची गाडी आधीच पलटी झालेली आहे प्रवासाच्या आधीच. अहंकाराने त्याचा प्रवास कसा होणार? चाकावर आणि टप खाली गेला तर प्रवास नाहीच होणार. आणि प्रत्यक्ष दिसतंय की तो माणूस बाहेरून किती जरी सुंदर दिसत असला तरी आतून ते काम आणि क्रोधाने, अहंकाराने तो पूर्ण नासून गेलेला आहे आध्यात्मिक दृष्ट्या. बघा पुढं काय सांगितलं. काम क्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेवितांच पावला मृत्यू राहो. जो सतत काम आणि क्रोधाच्या विळख्यात अडकलेला असतो तो खरा साधक म्हणायचा का? त्याला म्हणायचं का भला माणूस? मग त्याने कितीही अमृत प्राशन केलं, अमृत म्हणजे आपण घ्या ज्ञानामृत आहे, त्याने किती ज्ञान प्राशन केलं तरीही त्याला मृत्यू येणारच आहे. कुणी वाचवू शकणार नाही त्याला. जो सतत काम आणि क्रोधाच्या विळख्यात आहे आणि त्याने कितीही भक्ती केली तरीही त्याचा मृत्यू म्हणजे अधोगती, त्याचं अधपतन हे निश्चित आहे. त्याला कुणीही वाचू शकणार नाही. कसं वाचवायचं त्याला? त्याच्या आंतरिक काम आणि क्रोध एवढा भरलेला आहे, त्यांनी तो नासलेला आहे. मग काय उपयोग अशा अमृताचा? जो आधीच नासून गेलाय त्याच्यावरती उपचार तरी काय करणार? तिथं अमृतसुद्धा काय झालेलं आहे? फेल झालेला आहे. कितीही अमृत सेवन केलंय, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. एवढं भयंकर आहे ते काम आणि क्रोध. बघा पुढं सांगितलं आपल्याला. काम, क्रोध हे मुख्य शत्रू आहेत. ज्याने काय केलंय? विकारांवर विजय मिळवला तोच अमृत प्राप्त करून काय होणार आहे? मोक्षाला जाणार आहे. हृदयात जर विकार असतील तर भगवंताचं नामस्मरण करून देखील काय उपयोग होणार नाही. जेव्हा विकार हृदयातून बाजूला होतील तेव्हाच भगवंताला ते अमृत त्या ठिकाणी परेमध्ये पोचणार आहे. जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा आपल्या श्रवणेंद्रियापासून परेपर्यंत जेव्हा ते विचार, तेव्हा ज्ञानामृत जेव्हा जात असतं, जेव्हा आपण अमृत प्राशन करत असतो बैठकीच्या माध्यमातून, तेव्हा ते ज्ञानामृत काम आणि क्रोध हे आत जाऊच देत नाही. त्यामुळे मृत्यू निश्चित आहे, अधोगती अधपतन निश्चित आहे. बघा पुढची ओवी. आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. समर्थ काय सांगतात? हे बोलणं कोणत्याही गर्वाने ऐकू नका, तर साधनेचा अधिकार म्हणून स्वीकारा. परंतु या आध्यात्मिक मार्गात सगळ्यात मोठं साधन काय आहे? तर ते आहे अभिमानाचा त्याग. अभिमानाचा त्याग करणे हे उत्तम. एकदा उत्तम नाही, दोनदा उत्तम दिले समर्थांनी. कसं? अभिमानाचा त्याग म्हणजे ही तुमच्या आमच्या अध्यात्मातली खरी उंची आहे. समर्थ सांगतात आपल्याला की हे जे बोलणं आहे हे कसं घ्यायचं आहे? अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे. बघितलं आपण, अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कारा, पुढे क्रोधाचा विकार प्रबळ बळे. अभिमानातून मत्सर आलेला आहे, म्हणून अभिमानाचा त्याग कर आणि अधिकारासारखे घे. बघा पुढची ओवी. मागा श्रुते आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकळी निरोपिले संकळीत मार्गे. मगाशी जी श्रोत्यांनी आक्षेप घेतले होते, श्रोत्यांनी विचारलं होतं की या ग्रंथात काय आहे,
तेव्हा समर्थांनी सांगितलं, सगळं सांगितलं, पण ते अगदी कसं आहे, मुद्देसूदपणे आहे. वेगवेगळे दशक, त्यामध्ये वेगवेगळे समास, सगळं मुद्देसूद पद्धतीने सांगितलेलं आहे. तुला जसं पाहिजे तसं तू शोधून घे. ही ओवी जी आहे ही आत्मचिंतनाची आहे. हे ग्रंथ म्हणजे आपल्या जीवनातली प्रश्नांची उत्तरं देणारा एक संकलित मार्ग आहे. हे आध्यात्मिक नकाशे आहेत. आपण नेमके कुठे आहोत आणि कुठं जायचं आहे, हे आध्यात्मिक नकाशे आहेत. जे ग्रंथी ह्या ग्रंथामध्ये काय बोलले ते सकळही निरोपिले संकलित मार्गे, सगळं संकलन करून ठेवलेलं आहे. आता काही टेन्शन नाही तुम्हाला. कधीही येऊन तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर, कितीही आणि कितीही कठीण प्रश्न असला तरी त्याचं उत्तर ह्या ग्रंथामध्ये तुम्हाला मिळणार आहे. बघा आता पुढं, आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसारा. मग योग्य भावार्थाने केलेलं श्रवण, त्याचं जे फळ आहे ते कसं आहे, वर्तनात बदलणार आहे, क्रियेत बदलणार आहे. क्रिया पालटे तत्काळ. हे श्रवण केलं आत्ता, समर्थांनी पहिला शब्द जो वापरला तो आत्ता आहे. श्रवण केल्याचे फळ नाही, आता श्रवण केल्याचे फळ. आत्ता श्रवण केलं की लगेच कसं आहे, तत्काळ आहे. तत्काळ काय आहे, क्रिया पालटणार आहे. हे दोन शब्दांवरती थोडंसं भर देऊन बघा, आता आणि तत्काळ. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. म्हणजे आता श्रवण करायचं आणि क्रियेचं पालटणं सुद्धा. मगाशी आपली गाडी पलटी झाली होती ना, अहम भावे पालटला. मग ते जे पलटलेला होता, जो उलटा झालेला होता, तर त्याला सुलटा करायचा श्रवणाच्या माध्यमातून. आता श्रवण केली याचे फळ, क्रियेमध्ये पालटूनच दाखवणार ते श्रवण, कारण ते श्रवण मात्रा आहे ती. त्यासाठी भावार्थ उत्तमच पाहिजे. कारण काय आहे, विचारांची दिशा, वागण्याची दिशा बदलणार आहे, संशयाचं मूळ नष्ट होणार आहे. त्याच्यासाठी काय पाहिजे, श्रवण उत्तमच पाहिजे, श्रवणाचा भावार्थ उत्तमच पाहिजे. मत्सर धरून श्रवण नको रे करू, सत्वातून श्रवण कर, उत्तमाचं श्रवण कर. श्रवण केलं की मग काय होणार आहे, क्रिया पालटणार आहे आणि तत्काळ आहे. परवा, आठवड्यानी, महिन्यानी असं नाही. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसारा. मग कसं आहे, श्रवणाचा प्रभाव किती खोलवर आहे ही सांगणारी ओवी आहे. नुसतं श्रवण नाही, त्याचा प्रभाव किती खोलवर जाऊ शकतो. जेव्हा श्रवण आमच्या आत्म्याच्या गाभ्यात पोचतं तेव्हा कृतीमध्ये आपोआप बदल घडतात. बरोबर, क्रिया पालटे तत्काळ. बघा आता पुढं, मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. हे ग्रंथ जे आहेत, हे मोक्ष मार्गातले अडथळे दूर करत करत आपल्याला काय करणार आहेत, सहज सुलभ असा मार्ग तुमच्या आमच्या समोर असणार आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून त्या अडथळे दूर झालेले आहेत. यामुळेच आपल्याला काय होणार आहे, सायुज्य मुक्ती सहज प्राप्त होणार आहे, ठाई पडणार आहे तुमच्या आमचे. सायुज्यता म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. सायुज्य मुक्ती परमेश्वराशी एकरूप होणं. 4 मुक्त्यांपैकी एक सर्वोच्च मुक्ती आहे सायुज्य मुक्ती, ज्याचा आपण निश्चय केला होता ना, सायुज्य मुक्तीचा निश्चय. त्याचं वर्म, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडेल. कारण काय झालं आहे, ह्या ग्रंथांनी आमचे आध्यात्मिक अडथळे दूर केले. मग आता जो मार्ग आमच्या समोर आहे तो सुगम आहे, न लगे साधन दुर्गम. आता कुठलंही साधन लागणार नाही आम्हाला, आणि सहजपणे आम्ही कुठं पोचणार आहोत, सायुज्य मुक्तीकडं. सायुज्यता मुक्ती म्हणजे परमेश्वराशी एकरूप होणं. श्रीमत दासबोध म्हणजे फक्त तत्वज्ञान नाही आहे, ते अगदी सोप्या, सहज आणि सुलभ भाषेमध्ये साधना शिकवतं. अतिशय उत्तम ग्रंथ आहे.
बघा पुढं सांगितलंय, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. या ग्रंथाच्या श्रवणाने अज्ञान दुःख भ्रांती नष्ट होणार आहेत. मागाशी शब्द वापरला समर्थांनी, तत्काळ, आणि इथं आहे शीघ्र. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. आणि इथं कसं आहे, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. शीघ्र, अगदी जलद गतीने काय येणार आहे, ज्ञानाची प्राप्ती होणार आहे तुम्हाला. आपण निश्चय केला होता ना, शुद्ध ज्ञानाचा निश्चय. इथं आलं ना, ज्ञानप्राप्ती शीघ्र आली. पण कधी, जेव्हा अज्ञान नासणार तेव्हाच ज्ञानाची प्राप्ती होणार, हे लक्षात घ्यायचं आहे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, या 3 गोष्टी नासल्या पाहिजेत. ऐसा अंतरी नासला, तिथं नासणं गरजेचं नव्हतं, हे नासणं गरजेचं आहे. इथं जे नासणं आहे ते तुमच्या मध्ये असणारं अज्ञान नासलं पाहिजे. दुःख आणि भ्रांती या 3 गोष्टींचं एकदा नासून झालं की काय होणार आहे, जलद गतीनं ज्ञानाची प्राप्ती होणार आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे. आणि हीच काय आहे, या ग्रंथाची फलश्रुती आहे. हा जो ग्रंथ आहे अगदा सूर्यासारखा, म्हणजे तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणार आहे. ज्ञान हे कसं असतं, अंधकारावरचा एकमेव उपाय जर काय असेल तर तो ज्ञान आहे. अंधार म्हणजे तमगुण आहे, तमातून सत्वाकडे नेणारं ज्ञान असतं. अज्ञान म्हणजे काय होतं, अंधार होता, सगळं काळं होतं. जसा सूर्य उगवल्यानंतर अंधार नाहीच होतं, तसं आत्मज्ञान झालं की काय होणार आहे, तुमच्या आमच्याकडचा उजेड पडणार आहे. समर्थांनी स्पष्ट सांगितलंय की कशाचा नाश करायचा आहे, अज्ञान दुःख आणि भ्रांती, ह्या तिघांचा नाश केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही आहे. आणि तेच आहे या ग्रंथाची फलश्रुती. मग पुढे सांगितलं समर्थांनी अजून, योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथा योग्य विवेके सहित. योगी म्हणजे कोण, ह्या आध्यात्मिक मार्गावरती, आत्मप्राप्तीच्या मार्गावरती जो चालतोय तो योगी आहे. त्याच्या अंगी वैराग्य आलं पाहिजे, विषय आणि वासनांपासून अलिप्तता आली पाहिजे. योग्य अशी बुद्धिमत्ता म्हणजे चातुर्य आलं पाहिजे आणि विवेक आला पाहिजे. वैराग्य, चातुर्य आणि विवेक. काय सांगितलं, योगियांचे परमभाग्य, वैराग्य, चातुर्य आणि विवेक आला की तो योगी होणार आहे. आणि हे परभाग्य जे आहे म्हणजे दिव्य साधन आहे. योगी होणे म्हणजे साधी गोष्ट नाही. ही जी साधना आहे ही फक्त ज्ञानावरती नाही आहे, तर ती विवेकावरती, वैराग्यावरती आणि अनुभवावरती आधारित आहे. असत्यापासून लिप्त राहणं आणि सत्याला धरून चालणं हेच खरं वैराग्य. जे जे असत्य आहे त्याच्यापासून अलिप्त राहायचं, अलिप्तपणाचा निश्चय आहे ना आपल्याला. असत्य, मिथ्या यांच्यापासून अलिप्त राहायचं, सत्याला धरून राहायचं, हेच खरं वैराग्य. बरोबर. आणि ते परमभाग्य आहे, परमभाग्य आहे तुमचं आमचं. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्त तर्किक विचक्षण संयोजानती. जे भ्रमित आहेत, जे अवगुणी आहेत, जे आधी दुर्बुद्ध वाटत होते, ते या ग्रंथाच्या श्रवणाने सद्गुणी होतील. जे तर्किक होते, जे संशयवादी लोक होते, ते सुद्धा काय करतील, सत्य जाणतील. बघा, सद्गुरु वचन आहे हे, आणि आत्मज्ञान कोणालाही बदलू शकतं. ह्याचं उत्तम उदाहरण आहे. एकदा का आपल्याला आत्मज्ञान झालं की मग आधी भ्रमित असणारे अवगुणी लोक सुद्धा काय होतील, सद्गुणी बनतील. एवढी ताकद जर कशामध्ये आहे तर ह्या श्रवणाच्या बैठकीत. पण कसं आहे, त्यासाठी वेळ लागतो. उदाहरण बघा, वाल्या होता वाल्या.
आधी त्यांनी खूप पापं केली, लोकांना मारलं, पण जेव्हा त्यांना रामनाम मिळालं तेव्हा ते महर्षी वाल्मिकी झाले. एवढी ताकद आहे बघा. तुम्ही आम्ही आधी वाल्याच होतो, आता तुमचा आमचा वाल्मिकी व्हायला लागला, महर्षी व्हायला लागला. महाऋषी व्हायचं तुम्हा आम्हाला, त्यासाठी आत्मज्ञानाची गरज आहे. बघा पुढे सांगताय समर्थ, आळशी तेची साक्षपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची बंधू लागती भक्ती मार्गासी. जो आधी आळशी होता तो आता कर्मयोगी होईल, जो पापी होता तो परमार्थामध्ये उत्तमाच्या स्थानी जाईल, जो निंदक होता तो आता भक्तिरसात रंगून जाईल. आणि हे सगळे जे ग्रंथ आहेत, हे जे नामस्मरण आहे, ही जी सद्गुरू श्रवणाची बैठक आहे, एवढी ताकद आहे याच्यामध्ये की ते माणसाच्या अंतःकरणाला पूर्णपणे पलटवून टाकतात. आणि सद्गुरूंच्या कृपेशिवाय हे परिवर्तन शक्य नाही. ही ताकद जी आहे, ही दासबोधाची जी ताकद आहे, ही श्रवणाची ताकद आहे, ही सद्गुरू कृपा पाहिजे ना. सद्गुरू कृपा नसेल तर तुम्ही आम्ही इथे येणार नाही, श्रवण करणार नाही, उपासना करणार नाही, नामस्मरण करणार नाही, दासबोध हातामध्ये घेणार नाही. परिवर्तन कसं होणार? आणि अंतःकरणामध्ये पूर्णपणे परिवर्तनासाठी सद्गुरूंची कृपा पाहिजे. आणि एकदा का सद्गुरूंची कृपा झाली की मग तो आळशी असलेला व्यक्ती कर्मयोगी होईल, जो पापी होता तो परमार्थामध्ये उच्च ठिकाणी जाईल, जो निंदक होता तो भक्तिरसात रंगून जाईल. एवढी ताकद आहे. भक्ती मार्गाला लागल्याच्यामुळं सगळं होणार आहे. बघा पुढं, बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. मग कसा होता? पूर्वी बंधनात होता, बद्ध होता, आता तो मुमुक्ष झाला. म्हणजे कसा? मोक्षाकडे झाला, मोकळा झाला. नाहीतर आधी तो पूर्ण बांधला गेला होता. कारण तो ना करता म्हणजे मीच आहे म्हणायचा, मीच आहे, सगळा करता मीच आहे. त्यामुळे त्याची सांसारिक बंधनं एवढी घट्ट झाली होती. आणि जेव्हा कळालं करता कोण आहे, तेव्हा कळालं की अरे आपण तर करता नाही. आणि मग काय झालं, त्याची सांसारिक बंधनं थोडीशी ढिली झाली, सैल झाली, आणि आता तो हळूहळू मोकळा झाला. पूर्वी बंधनात होता ना, अडकला होता, कर्तेपणाच्या ओझ्याखाली दबला होता, कामक्रोधाने लिथाडून टाकला होता, कामक्रोधाने खवळला होता. आणि आता तो मुक्त झाला आणि मुमुक्ष झाला, म्हणजे मोक्षाला जाण्यासाठी तयार झाला. मग मूर्ख होती अतिदक्ष. आधी कसा होता? मूर्ख होता, आता दक्ष झाला, कुशाग्र झाला. अभक्तची पावती मोक्ष. मग अभक्त सुद्धा या मार्गाने भक्तीला येऊन मोक्षाला जातो. बद्ध होता तो मोक्षाच्या मार्गावर लागला, मूर्ख होता तो दक्ष झाला, कुशाग्र झाला. आणि जो अभक्त होता, ज्याला भक्तीच माहीत नव्हती, त्याला मोक्ष पावन करून देण्याची क्षमता कोणामध्ये असेल तर ते फक्त आणि फक्त सद्गुरूंमध्ये आहे. हा जो भक्ती मार्ग आहे, आपल्याला सांगितलं, सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं, नवविधा भक्ती. ह्या भक्ती मार्गानेच आम्ही परमेश्वराकडे जाणारी सर्वात सहज आणि प्रभावी वाट म्हणजे आध्यात्मिक मार्ग आम्ही स्वीकारला, ज्याला आम्ही भक्ती मार्ग म्हणतो. जे कर्म, योग, ज्ञान यामध्ये आम्ही परिपूर्ण झालो आणि भक्ती मार्गावरती येऊन आम्ही मोक्षापर्यंत पोचलो. जो अभक्त होता त्याला मोक्ष प्राप्त करून दिला. जो अडकलेला होता त्याला मुक्त करण्याची क्षमता जर कशामध्ये असेल तर हे फक्त आणि फक्त सद्गुरूंच्या श्रवणामध्ये आहे, हे बैठकीमध्ये आहे. आम्हाला भक्ती मार्ग माहीतच नव्हता, सायुज्यता मुक्ती असते. इथं आलो, बसलो म्हणून समजलं सद्गुरू कृपा किती महत्त्वाची आहे. बघा, नाना दोषते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. या ग्रंथाच्या श्रवणाने प्राण्यातले दोष नाहीसे होत, पतित लोक पावन होतात, आणि श्रवणाच्या मात्रेने उत्तम गती फक्त गती नाही मिळत त्यांना, उत्तम गती मिळते. मोक्ष मार्गावरती अगदी स्पीडनं गाडी पळणार आहे त्यांची, बरोबर. नाना दोष नासून गेले. समर्थांनी सांगितलंय काय नासवायचं आणि काय नाही.
नासी अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रचे होती ज्ञानप्राप्ती, ते नासवायचं आहे. दोष नासायचे. ऐसा अंतरी नासला, आतून नाही नासायचं, तिथं नाही नासायचं. जे नासवायचं आहे ते नासवायचं आहे. बरोबर. श्रवण हे अत्यंत सूक्ष्म आहे, पण ते एवढं प्रभावी आहे की जेव्हा आपण श्रद्धेने निष्ठेने श्रवण करतो तेव्हा आपल्यामध्ये आमूलाग्र आणि अमूल्य असे बदल घडत जातात. कारण हे एकदा श्रवण आपल्या अंतरी पोचलं की परिवर्तन निश्चित आहे. परिवर्तन निश्चित आहे. मग बघा ना तुम्ही, कितीतरी अशी लोक आहेत ज्यांनी भक्तीच्या मार्गावरती येऊन त्यांच्यामध्ये आचरणात बदल झालेले आहेत आणि ते पावन झालेले आहेत. अहिल्या शिळा झाली होती ना, नंतर श्रीरामांनी त्यांना काय केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. बघा पुढं, नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. मग कसं आहे, या ग्रंथाच्या श्रवणाने शरीर भावाची आसक्ती, संदेहाची गुंतागुंती आणि मानसिक तणाव नष्ट होणार आहेत. हे श्रवण म्हणजे आत्म्याच्या मनशुद्धीचा उपाय आहे. कसा आहे, श्रवण जे आहे हे आत्म्याच्या मनशुद्धीचा उपाय आहे. देहबुद्धी ही काय आहे, सगळ्या बंधनाचं मूळ कारण आहे. ही देहाचीच बुद्धी, हा देह म्हणजे सगळी बुद्धी होती. म्हणून करता होता ना, म्हणून बांधला गेला ना, आता मोकळा झाला, आधी बांधला होता. देहबुद्धी ही सर्व बंधनाची मूळ कारण आहे. जोपर्यंत आपण मी हे शरीर आहे असा भाव ठेवून जगतो ना, तोपर्यंत आपल्याला मुक्ती मिळणार नाही. मग शुद्ध श्रवण एकदा मिळालं की ही भ्रामक दृष्टिकोन आपला नाहीच होणार आहे. हा भ्रमच मुळात निघून जाणार आहे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, हे जो भ्रांती आहे ना, हे श्रवणानेच नासणार आहे आणि तेव्हा जाऊन आपल्याला मुक्ती मिळणार आहे. म्हणून इथं समर्थांनी सांगितलं, नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे. अरे कमी होते का उद्वेग, अस्थिरता, असुरक्षितता किती होती, ते उद्वेग होते संसाराचे सगळे, श्रवणाने नासलेत. परत बघा, श्रवणाने नासलेली आहेत ह्या गोष्टी, उद्वेग धोके किंत. नाहीतर आपण ह्याच्यामध्येच अडकलो होतो. काय होतं आपल्याकडे, संशयच होता, फक्त संदेहच होते. संसार 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 असुरक्षित वाटायचं. जॉब जातोय का राहतोय, घरी गेला तर माघारी येतोय का नाही, आज ठामपणे आहे ना, विश्वास आहे, गेला की येणार आहे. एक जॉब गेला तर दुसरा नक्की मिळणार आहे, हे ठामपण आहे. श्रवणातून आलेला हा ठामपणा आहे, कारण तुमच्या आमच्या मनाची शुद्धी झालेली आहे. हा गुंता सगळा सोडवून दिलेला आहे. शरीर भावाची आसक्ती आता कमी झालेली आहे, गुंत कमी झालेली आहे आणि शरीरातला संसारातला मानसिक ताणतणावसुद्धा कमी केलेला आहे. बघा ना, भगवद्गीतेच्या सुरुवातीला अर्जुन पूर्णपणे खचला होता, तो देहभावाने खचला होता. पण जेव्हा त्याला श्रीकृष्ण स्वारींचं श्रवण झालं तेव्हा त्याच्या देहामध्ये विवेक जागृत झाला आणि परत त्याने धनुष्य उचलला. खचला होता ना देहभावाने. देहबुद्धी ही जे बंधनाचं मूळ कारण आहे ना, त्याला सगळे देहच दिसत होते ना, म्हणून तर तो खचला होता. समोर जे 100 कौरव होते त्याच्यामध्ये त्यांचे सगळे भावंडच होती ना अर्जुनाची, आणि तो सगळ्यांना देहरूपाने बघत होता म्हणून खचला होता. पण जेव्हा श्रीकृष्ण स्वारींचं श्रवण त्याला प्राप्त झालं तेव्हा त्याच्यामध्ये विवेकाची जागृती झाली. ऐसी याची फळश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. या ग्रंथांच्या श्रवणाने उत्तम फळ मिळते आणि अधोगती टळते, मनाला समाधान आणि आंतरिक विश्रांती प्राप्त होते. मनाची विश्रांती जी असते ही बाह्य विश्रांतीपेक्षा वेगळी असते.
खरं तर जो आत्मज्ञानामध्ये विसावतो ना, त्यालाच खरी विश्रांती मिळत असते. बाह्य विश्रांती, देहाची विश्रांती नाही बोलत आहे आपण. मनास होय विश्रांती. मनाची विश्रांती जर पाहिजे असेल, तर ती श्रवणाने, मननाने आणि आत्मबोधाने होणार आहे. देह विश्रांती करतोय म्हणजे पांघरून घेऊन झोपला, विश्रांती आहे. मनाची विश्रांती कशी होणार? त्यासाठी त्याला आत्मज्ञानामध्ये विसावा घ्यावा लागेल आणि मग तिथं त्याला श्रवणाच्या माध्यमातून, मननाच्या माध्यमातून, आत्मबोधातून काय होणार आहे? त्याला समाधान मिळणार आहे, विश्रांती मिळणार आहे. बघा, एक रात्र पूर्ण झोप न लागल्याने माणसाला शारीरिक थकवा येतो. पण जर मन अशांत असेल तर तुम्ही किती शरीराने जरी झोपला तरी मनाला काही समाधान मिळणार नाही. आणि हे समाधान जे आहे, ही जी विश्रांती आहे, ही दासबोधाच्या श्रवणातून येत असते. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. या ग्रंथाचा अर्थ जो ज्या भावार्थाने घेईल त्याप्रमाणे त्याला फळ मिळत जाणार आहे. आणि जो मत्सराने ऐकत असेल, मत्सराने श्रवण करत असेल, तर त्याच्या मनोभावानुसार म्हणजे मत्सराचंच फळ त्याला मिळणार आहे. म्हणजे त्याने जर अज्ञानातून श्रवण केलं तर त्याची अधोगती आहे. भावार्थ 3 प्रकारचे आहेत ना, सत्व, रज, तम. तुम्ही कुठल्या भावार्थाने ऐकला, तुम्ही कुठल्या भावार्थाने श्रवण केलं, त्याचंच फळ तुम्हाला मिळणार आहे. त्याचंच मत्सरातून केलं तर मत्सर, सत्वातून केला तर सत्व. हा भावार्थ खूप महत्त्वाचा. जेव्हा आपल्यावरती सद्गुरू कृपा होते, भगवंत गुरु यांची आपल्यावरती कृपा होते, तेव्हा आपल्याला काय आहे, प्रगती निश्चित आहे. पण आपण जर त्यांच्यावरती अविश्वास ठेवला, तरी आपण त्यांच्या संगतीमध्ये राहिलो आणि श्रवण करत गेलो तर आपलीच अधोगती होणार आहे. आता बघा, शबरी होती, शबरीनं प्रभू श्रीरामाची वाट पाहिली, पण तिचा जो भावार्थ होता तो शुद्ध होता, म्हणून प्रभूला तिच्या झोपडीत यायला लागला. बरोबर. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरणनाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.